अहिल्यानगर शहराजवळ असणाऱ्या सारोळा कासार येथील सुमन धामणे या 70 वर्षीय आजींचा सध्या सोशल मीडियावरती चांगलाच बोलबाला चालू आहे। या आजी शाळा शिकलेल्या देखील नाही तरी देखील आज त्यांच्या YouTube चॅनलला तब्बल 1.78 मिलियन सबस्क्रायबर आहेत। त्यांनी त्यांच्या YouTube चॅनलवर आतापर्यंत 700 ते 800 विविध प्रकारच्या रेसिपीज बनवून ते शेअर केले आहेत। कोरोना काळात घरी कोणतेही काम नसल्याने छंद म्हणून त्यांनी रेसिपी बनवून YouTubeवर अपलोड करण्याचे सुरू केले। त्यांचा नातू यश पाठक याने YouTube चॅनल सुरू करण्यास मदत केली। डिसेंबर 2019 मध्ये त्यांनी कारल्याच्या भाजीचा एक व्हिडिओ अपलोड केला आणि कारल्यागत कडू वाटणाऱ्या व्हिडिओ शूटिंगची गोडी हळूहळू वाढू लागली। आज आजी लाईट कॅमेरा ऍक्शन म्हणताच सहजरित्या कॅमेऱ्याला सामोरे जात आहे। रेसिपी बरोबरच आजी खडा मसाला, काळा मसाला, चिकन मसाला व सोलापुरी शेंगदाण्याची चटणी बनवण्याचे काम करतात। या कामासाठी त्यांनी गावातील 10 ते 20 महिला देखील मदत करतात। यातून गावातील महिलांना देखील रोजगार निर्मिती झाली आहे। आजींच्या रेसिपी पाहून महाराष्ट्रातूनच नाही तर मध्य प्रदेश, आग्रा यासह देशभरातून त्यांच्या चाहता वर्ग भेटण्यासाठी येत असतात। आज आजी YouTubeवर आपली आजी म्हणून फेमस असून या निमित्तानेच त्यांना महिला व बाल विकास प्रकल्प अंतर्गत बेटी बचाओ बेटी पढाओ दशक पूर्ती राज्यस्तरीय समारोप कार्यक्रमांमध्ये पाककृती क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे। या कार्यक्रमास राज्याचे राज्यपाल, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, महिला बाल कल्याण समितीच्या राज्यमंत्री व राज्यपाल उपस्थित राहणार आहेत। आजी सुमन धामणे यांच्याशी बातचीत केली आहे आमचे नवराष्ट्र अहिल्यानगरचे प्रतिनिधी गिरीश रासकर यांनी। 2019चा जो कोरोना महामारीचा जो हे होता काळ होता, हा 2019 ते 22च्या सुरुवातीपर्यंतचा काळ हा पूर्णपणे जगाला कोरोना महामारीचं जो हे होतं त्याच्यामुळं कोरोना महामारीने आणि सगळं जग जे आहे ते थांबलेलं होतं। या कोरोना महामारीने अनेकांचे जे व्यवसाय होते, अनेकांचं जे रोजीरोटीचं जे काही साधन होतं ते काही काळ थांबलेलं आपल्याला पाहायला मिळालं। परंतु जे रोजंदारीवर जाणारे लोक होते, जे काही घरात बसलेले होते या सगळ्या काळामध्ये, त्यांना या कोरोनाच्या काळामध्ये नवनव्या जे त्यांच्या मनातल्या इच्छा होत्या, ज्या संधी होत्या त्यांना करायच्या होत्या, त्या करण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला। अनेक जणांनी जगात या कोरोनाचा जो वापर आहे तो चांगल्या रीतीने करण्याचं देखील पाहायला मिळालं। अनेकांनी या कोरोनाच्या काळामध्ये आपले व्यवसाय, मोठमोठे व्यवसाय थाटलेले पाहायला मिळालं। काही जणांनी या सगळ्या कोरोनाच्या काळामध्ये छंद देखील जोपासलेलं पाहायला मिळालं। असाच एक छंद आपण आता सध्या आपण त्यांना भेटणार आहोत। अहिल्यानगर शहराच्या नजदीक आपण सध्या आहोत। सारोळा कासार एक गाव आहे। आपण सध्या त्यांना YouTubeवर चांगलं ओळखत आहोत। YouTubeवर खूप फेमस अशी ती व्यक्ती आहे। अनेक अवॉर्ड्स जे आहेत ते आता त्या व्यक्तीला मिळालेले आहेत। आपण त्या व्यक्तीला आता मिळूया, ज्या तब्बल 70 वर्षाच्या व्यक्ती आहेत, ज्या या कोरोनाच्या काळामध्ये त्यांनी घरात बसल्या बसल्या काय करायचं म्हणून एक नवीन संधी, त्यांचा जो छंद होता वर्षानुवर्ष आलेला त्यांच्याकडे जो छंद होता स्वयंपाकाचा, तो छंद त्यांनी जोपासला। त्या सुमन धामणे आजी, ज्यांना आपण YouTubeवर आपली आजी या नावाने ओळखतो, आपण आता सध्या आपल्या आजी यांच्याकडे आहोत। आपण आजींसंग सोबत आज महिला दिनाच्या निमित्ताने बातचीत करूया। नेमकं हा छंद त्यांना कसा लागला, कधीपासून याची सुरुवात केलेली आहे। आजी, आपण YouTubeवर सध्या खूप गाजत आहात, YouTubeवर ट्रेंडिंगला आहात आपली आजी या नावाने, काय वाटतं तुम्हाला? मला छान वाटतं। बरं आहे, आता करोनामध्ये असे काम नव्हते, काही घरातच राहायचं, शेतीत पण काम नव्हतं काही, म्हणलं आता काहीतरी करावं आपलं बसल्या बसल्या। मग आपलं रेसिपी बनवायला लागले मी। आतापर्यंत माझ्या 800 रेसिपी झाल्या, टाकल्यात म्या। याची सुरुवात कोरोना काळामध्ये कशी झाली, नेमकं काय सुचलं तुम्हाला त्याची? ह्याच्यामध्ये मग माझा नातू एक दिवस मला म्हणला, ताई आपल्याला पावभाजी बनव। म्हणलं भाऊ मला येईन का बनवता? मग त्यांनी मला 1-2 अशा फोन मध्ये रेसिपी दाखवल्या। मी याच्यापेक्षा चांगली बनवीन। मग बनवली आम्ही रेसिपी। मग काय त्यावेळेसला बी आवडली, आमच्या घरात सगळ्यांना आवडली। मग आम्ही सुरुवातच केली, मग पोळ्या अशा भाज्या टाकायला, हे करायला। चालता चालता मग लागलो बनवायला आम्ही। म्हणलं आता बघत येत का नाही म्हणून एवढा नाही इंटरेस्ट घेतला, कोडच बनवायला लागले। मग मेन तर मी एक पहिल्यांदा लोकांनी त्यात कारलं बनवलं, इतकं छान झालं ना ते कारलं, बऱ्याचशा लोकांनी पाहिलं
मग मला ते उच्च वाटला, जरा आनंद वाटला, म्हणलं बनावा मग आपल्या रेसिपी. मग चालता चालता खूप चालल्यात, मग बनविते मी. तुमचं कारलं असेल, भरलेलं वांग असेल, हा. या रेसिपी, त्यानंतर जे गावरान ठसका ज्याला दिलेला असतो, गावरान मसाले असतात, त्यापासून बनवलेले अनेक पदार्थ आहेत जे तुमचे आता सध्या युट्यूबवर ट्रेंडिंगवर आहेत. ते तुम्ही कसं, तुम्हाला त्याचं सुचलं की आपण गावरानच करावं? बनवायची मी. आता आम्हाला कसं आहे, पहिल्यापासून सवय आहे मसालेदार भाज्या बनवायची. घरात आमच्या सगळ्यांना आवड आहे खायची. मग बनवायचे मी, आपले युट्यूबला पण टाकायचे. मग खूप आवडून राहिल्यात बाळांना. नक्कीच. ह्या सगळ्यामध्ये आपण कधीच आता 70 वर्षाच्या काळात कधी कॅमेराचा, ह्या सगळ्या लाईटीचा कधी असा उपयोग केलेला कधी पाहिला? नाही, फक्त आपली रात्रीचीच लाईट राहायची, दिवसभर कोण लाईटीपाशी थांबत आहे. मग हे आता सुरू केलं आम्ही, तर वेसने लाईटी बिटी लावल्या का माझे डोळे चमकायचे. काय असे भांडे वाट्या भरून ठेवल्या का त्या पण सांडायच्या कधी कधी, अशा व्हायचं, जरा घोटाळा व्हायचा बरं का. पण आता सवय लागली ना, आता मग एवढं नाही होत आता. आता हे सगळे पदार्थ बनवताना आता कुठेतरी कॅमेरा फेस करायला आता पुरेशी कॉन्फिडन्स तुम्हाला आलेला आहे. पूर्वीचा तुमचा कॉन्फिडन्स आणि आत्ताचा जे वाढलेला कॅमेरा समोरचा कॉन्फिडन्स, काय सांगाल? आता सवय लागली का, आता डोळे नाही चमकत, काय नाही, व्यवस्थित होत. आता पहिले 1-2 तास लागायची एक रेसिपीला, आता काही अर्ध्या तासात, लई मोठी असली ती 1 तासामध्ये होऊन जाते आमची रेसिपी. तुमच्या या मसाल्याची चर्चा देखील खूप आहे. आता यश आहे तुमचा नातू, त्यांनी सांगितलं की तुमचे जे मसाले आहेत आता ते परदेशात देखील जायला लागले आहेत, त्याचं विक्री जी आहे ती परदेशात बी व्हायला लागली. त्याचा आनंद वाटतो? आता मी भाज्या बनवायचे ना, मग असे टाकल्या युट्यूबला का, मग हे असे बघायचे बाळ. मला म्हणजे आजी तुमच्या भाज्या खूप तेजदार असतात, तुम्ही कोणचा मसाला वापरतात. मी सांगितलं त्यांना, बाळांनो आमचा वर्षाचा घरगुती मसाला आहे, तो टाकतो आम्ही. म्हणजे आम्हाला देतात का, तर देऊ म्हणलं. मग आम्ही सुरुवात केली सगळं गोळा करायला, हे करायला. मग आता घरी बनवून राहिलो आम्ही मसाला बनवायचा आणि पाठवायचं त्यांना. त्या बाळांना खूप आवडतो माझा मसाला. या सगळ्यांमध्ये आपण ज्या गावात राहतो त्या गावामध्ये गावकऱ्यांची कशी रिॲक्शन होती तुमचं हे बघताना, ज्यावेळेस त्यांनी तुम्हाला युट्यूबवर बघितलं त्यावेळेस त्यांची कशी प्रतिक्रिया पाहायला मिळाली? आता काही गावातली तर शेवटी गावच राहायला गेलं आपलं. चांगल्या दृष्टीने बघत आहेत, वाईट दृष्टीने बघत आहेत, पण सगळे चांगले आहेत आपल्यासाठी. त्यांना पण आनंद होतो मी करीते अशा रेसिपी. आमचं सावळ्याचं गावच मोठं नावच झालंय ना मोठं. नक्की तुमच्यामुळे सारवळ्याचं गाव नाव जे आहे ते देखील मोठं झालेलं आहे. ह्या सगळ्या युट्यूबच्या जर्नी, आपली जर्नी होती, जो प्रवास होता, यामध्ये तुम्हाला नेमकी साथ कोणाकोणाची मिळाली आणि त्यांना तुम्ही आता आज काय सांगाल महिला दिनाच्या? आता साथ काय, मला माझ्या नाताची साथ आहे. आणि कुणी असं आलं मला भेटायला वगैरे तसं बोलत आहेत, सांगत आहेत. मी करीते, हे करते, माझा मसाल्याचा बिझनेस आहे. मी महिलांना बी सांगन, तुम्ही चुला आणि मूल धरून बसू नका, जरा बाहेर निघा, आता जग लय मोठं निघालंय. ते पण माझ्यासारखं करा. मी आता एवढी 70 वर्षाच्या वयात करते, तर तुम्ही तर माझ्यापेक्षा कमी येत, जास्त करायचं मुलींनी. तर तुम्ही नक्की आता सांगितलं चूल आणि मूल सोडून आता काहीतरी पुढे केलं पाहिजे. जग आता जे आहे, आता आजकालच्या मुली आहेत, महिला आहेत, त्या आता नक्कीच चूल आणि मुलाच्या पुढे गेलेल्या आहेत. आता तुम्हाला अशा काही महिलांचे संपर्क आलेला आहे का की ही भाजी कशी केली किंवा कशी झाली, त्याचं काय, त्याचं रेसिपी आहे, असं काय विचारतात ना मला. मग मी सांगते त्यांना, असं बनवायचं तसं बनवायचं, तुम्ही पण तुमच्या घरी बनवून बघा. मग एकदा बनवायला लागलं जमतच पुरीला पण. आतापर्यंत किती भाज्या तुम्ही युट्यूबवर बनवून पाठवलेल्या आहेत, काय अंदाज? 800 झाल्या. 800 झाल्या, मग खूप मोठा आकडा आहे. आता शेवटचा प्रश्न, ह्या सगळ्यामध्ये आज महिला दिनाचा तुम्ही महिलांना काय संदेश देता? महिलांना हेच संदेश देईन, माझ्यासारखंच बनवा, माझ्यासारखंच मोठं व्हा तुम्ही, मला पण आनंद होईल. नक्कीच माझ्यासारखंच मोठं व्हा असं ते म्हणत आहे, आजी म्हणत आहे. आपण आजीच्या जे नातू आहेत यश, त्यांच्याशी बातचीत करूया. आपण यशशी संवाद साधूया, नेमकं त्याला हे कशी सुचली आयडिया आणि काय त्याचं नेमकं मोटिवेशन होतं. यश, कशी ही जी आयडिया आहे ती तुला सुचली, काय सांगशील? एकतर सर्वात आधी
आजींना त्यांच्या रेसिपीज सर्वांना आम्हाला घरी माहीत होतं की आजी खूप चांगल्या पद्धतीने रेसिपीज बनवतात. तर नक्कीच ती एक आयडिया आमच्या डोक्यामध्ये होती की आपण काहीतरी याचं नक्की करू शकतो. आणि लहानपणी माझे यूट्यूब चॅनल्स होते, बट ते काही कारणाने ते सक्सेसफुल नाही झाले. बट आजींचं टॅलेंट आम्हाला माहीत होतं. तर एक कोरोनाचा जो पिरियड आला त्याच्यामध्ये सगळेजण घरी होते, तर ती एक आयडिया आम्ही घेतली आणि व्हिडिओज काही पोस्ट केले आणि आम्हाला त्याच्यावर खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला आणि तिथून मग आम्ही कंटिन्यू करत गेलो. या सगळ्या प्रोसेसमध्ये काही काळ तुमचं जे आपल्या आजीचं जे युट्यूबचं आहे ते बंद झालं होतं, हॅक झालं होतं, असं काहीतरी झालं होतं मधल्या का, ते कसं रिकव्हर केलं आणि त्यानंतर पुन्हा झेप कशी घेतली? येस, 2022च्या आसपास आमचं युट्यूब चॅनल हॅक झालं होतं, ज्यावरून आमचे सगळे व्हिडिओज रिमूव्ह झाले होते. तर त्यावेळेस आम्हाला सगळ्यात पहिल्यांदा तर तो आमचा फर्स्ट एक्सपिरियन्स होता. युट्यूब हॅक होतं चॅनल हे आम्हाला तेव्हा समजलं ज्यावेळेस आमचं चॅनल हॅक झालं. तर त्यावेळेस आम्ही ट्विटरवर ट्विट्स केले होते भरपूर सारे युट्यूबला. तिथनं भरपूर जे पण आजींचे फॉलोअर्स आहेत त्यांनी खूप जास्त आम्हाला हेल्प केली. सर्वांनी तिथे कॅम्पेन रन केलं आणि तिथून आम्हाला युट्यूबचा सपोर्ट मिळाला आणि मग चॅनल रिकव्हर झालं. नक्कीच आता आजींनी सांगितलं की या सर्वांची सुरुवात पावभाजीने झाली. नेमकं पावभाजीमध्ये नेमकं काय इन्ग्रेडियंट तुम्हाला आवडलं की ज्यातून ह्याची संकल्पना सुचली? पावभाजी आतापर्यंत जे जसं की आजींनी सांगितलं की आमच्या घरामध्ये सर्वांना खाण्याची आवड आहे, सगळे आम्ही फूडीज आहोत घरामध्ये. तर आम्ही सर्वांनी वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या आमच्या शहरात मिळतात त्या पावभाजी ट्राय केल्या होत्या. पण जी आजींनी बनवलेली पावभाजी होती ती खूपच जास्त वेगळी होती आणि खूप जास्त चवदार होती. तर ती आम्हाला आवडलीच ऑफकोर्स आणि बाकीचं पण आम्हाला टॅलेंट आजींचं माहित होतं, त्यामुळे आम्ही खरं तर युट्यूब चॅनल सुरू केलं. पावभाजी व्यतिरिक्त आता आजी रोज साधारणतः 800हून अधिक त्यांनी व्यंजनं तयार केलेलं आहे. या सगळ्या पदार्थांमध्ये तुझ्या आवडतीची भाजी कोणती? आजी सगळ्याच भाजी चांगल्या बनवतात, बट अशी भाजीपेक्षा आजी जे वरण बनवतात ते मला जास्त आवडतं. वरण आणि चपाती जे एकदम नॉर्मल आहे पण ते खूप जास्त टेस्टी असतं आजींचं, ते मला आवडतं पदार्थ. या सगळ्यांमध्ये एक महिला म्हणून आजींनी जे आहे पुढे उभं घेतले. आता आजींनी सांगितलं की चूल आणि मूल याच्या पुढे आपण आता कुठेतरी जायला पाहिजे. तू ह्या जनरेशनचा आहेस, तू आपल्या जे जनरेशनचे जे आहेत त्यांना काय संदेश देशील आणि महिला दिनाच्या कशा शुभेच्छा तू देशील? सर्वात आधी मी सर्व महिलांना महिला दिनाच्या खूप जास्त मनापासून शुभेच्छा देईल आणि त्यानंतर मी सर्वांना हा एक संदेश देऊ इच्छितो की आजी या वयामध्ये 70+ आजीचं वय आहे, तरी पण आजी एवढं सगळं करतायत. आणि फक्त युट्यूबच नाही, युट्यूब नंतर आता आजींची एक टीम आहे, 20 ते 25 महिला मिळून घरगुती पद्धतीने मसाले बनवतात गावामध्ये आणि ते आम्ही आपल्या भारताच्या बाहेर देखील पाठवतो. हे सगळं असून अहिल्यानगरमध्येच आमचं आपली आजी होम्स म्हणून महिलांचं हॉस्टेल आहे, ते सुद्धा आजी बघतात. सो आजी 70 या वयामध्ये एवढं सगळं करू शकतात. तर तुम्ही नक्कीच, आपण सगळेजण जे यंगस्टर्स आहेत माझ्या वयाचे आहेत, आपण तर आपल्याकडं त्यांच्या कम्पॅरेटिव्ह आपल्याकडे खूप जास्त स्ट्रेंथ आहे, खूप जास्त विल पॉवर आहे आणि खूप जास्त इन्फॉर्मेशन आपल्याकडे आहे त्यांच्यापेक्षा आणि एज्युकेशन पण आहे. तर त्याचा आपण जर वापर केला योग्य पद्धतीने तर आपण नक्कीच काहीतरी खूप चांगलं करू शकतो. नक्कीच 70चे ओलांडलेल्या आजी जर सर्व करू शकतात तर आपल्यासारखे वयाचे नक्कीच अजूनही काही करू शकतो असं सांगत आहे गिरीश रासकर, नवराष्ट्र, अहिल्यानगर.